नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती। डिसेंबरचा हप्ता शासन निर्णय जारी। नोव्हेंबर महिन्याच्या पैशासंदर्भात ज्या लाभार्थ्यांना पैसा आलेला आहे त्यांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून अशा प्रकारचा शासन निर्णय तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। जेव्हा हप्ता जमा करावायचा असतो त्याच्या अगोदर 4 ते 5 दिवस हा जो शासन निर्णय आहे, अशा पद्धतीचा शासन निर्णय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून जारी करण्यात येतो आणि त्यानंतर मग पोर्टलवरती मेसेज येतो। पोर्टलवरती मेसेज आल्याच्या नंतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होतात। आता पहा, मागच्या महिन्याचं उदाहरण म्हणजे आपण नोव्हेंबर महिन्याचं चालू महिन्याचं उदाहरण घेऊया। या महिन्यामध्ये 25 तारखेला शासन निर्णय जारी झालेला होता। 25 तारखेला शासन निर्णय कोणत्या, तर ऑक्टोबरच्या 25 तारखेला शासन निर्णय आलेला होता आणि ऑक्टोबरच्या 25 तारखेला शासन निर्णय आल्यापासून अपेक्षित होतं 5 ते 6 तारखेला नोव्हेंबरच्या पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणं, परंतु नोव्हेंबर महिन्यामध्ये या योजनेच्या लाभार्थ्यांना हप्ता वितरणासाठी खूप मोठा गोंधळ जो आहे तो पाहण्यास मिळालेला आहे। कारण नोव्हेंबरच्या 25 तारखेला देखील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत। होय, बरोबर आहे, काही लाभार्थ्यांना पैसे आलेले आहेत। 20 तारखेपासून वितरण सुरू झालं होतं आणि हे वितरण अपेक्षित होतं 22 तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांना पैसे येतील। दिव्यांग बांधवांना 2500 आणि इतर लाभार्थ्यांना 1500, परंतु 25 तारीख उलटलेली आहे तरी पण जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना आणखीनही पैसे मिळालेले नाहीत। सर्व लाभार्थ्यांना मिळाले नाहीत, काही लाभार्थ्यांना मिळालेले आहेत। पहा, ज्यांना मिळालेले आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, परंतु ज्यांना मिळालेले नाहीत त्यांनी काय करायचं आहे तर तुम्हाला तुमची KYC पूर्ण आहे की नाही हे अगोदर चेक करायचं आहे। त्याचमुळे तुम्हाला पैसे जमा झाले नाहीत हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे। आता तुम्ही म्हणाल या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत। पहा, नोव्हेंबरच्या हप्त्याच्या नंतर आता डिसेंबरचा हप्ता शासन निर्णय जारी, हा हप्ता लवकर मिळणार। नोव्हेंबरच्या हप्त्याला उशीर झाला, डिसेंबरचा हप्ता लवकर मिळणार। ही बातमी काय आहे तर पहा, शासन निर्णय डिसेंबर महिन्याचा अपेक्षित आहे उद्या किंवा परवा जारी होणं। 25 ते 26 तारखेला शासन निर्णय या अगोदर आपण पाहिलेला आहे येत आहेत, त्याच नियमानुसार 25 तारीख आज गेलेली आहे। आता उद्यापासून 2 ते 3 दिवसामध्ये नवीन शासन निर्णय GR जो आहे तो डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्याचा प्रसिद्ध करण्यात येईल, जारी करण्यात येईल आणि त्यानंतर मग हा जो हप्ता आहे तो वितरण जे आहे ते सुरू होईल। आता या महिन्यात देखील उशीर होईल का, लाभार्थ्यांना पैसे वेळेवर जमा होतील की नाही, असे प्रश्न अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत। साहजिक आहे ह्या सर्व गोष्टी तुमच्या मनामध्ये येणं, असे अनेक प्रश्न पडणं, परंतु पहा, शासनाच्या स्तरावर प्रोसेस सुरू आहे। तुम्हाला तुमच्या ज्या हातात आहे त्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत। सर्वात अगोदर तर जर तुम्ही दिव्यांग असाल, तुमची दिव्यांग म्हणून नोंद नसेल तर ती नोंद करून घ्या। त्यासाठी काय करायचं आहे, तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक, UDID कार्ड आणि आधार लिंक असलेला मोबाईल नंबर ही डॉक्युमेंट सादर करायचे आहेत तहसील कार्यालयामध्ये। फक्त डॉक्युमेंट सादर करून भागणार नाही, तर त्यासाठी KYC देखील करावी लागणार आहे। KYC केल्याशिवाय पैसे येणार नाहीत। KYC करणं खूप गरजेचे आहे। मागच्या महिन्यात पैसे जमा झाले नसतील, परंतु या महिन्यात लवकर पैसे जमा होतील KYC प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर, त्यामुळे तात्काळ ही KYC करून घ्या। दिव्यांग बांधवांना जे मागच्या महिन्यातले पैसे राहिलेले आहेत, ऑक्टोबरचे जे राहिलेले आहेत ते सुद्धा मिळून जातील KYC केल्याच्या नंतर। शासन स्तरावर या संदर्भातली प्रोसेस सुरू असेल। पहा, हप्ता जमा करण्याची। आता डिसेंबरचा हप्ता
शासन निर्णय येईल 2 ते 3 दिवसामध्ये आणि हा शासन निर्णय आल्याच्या नंतर तुम्हाला हप्ता येणं अपेक्षित आहे 5 ते 6 तारखेपर्यंत. पाहू आता या महिन्यात तरी हप्ता लवकर येतो का, मागच्या महिन्यासारखा म्हणजे नोव्हेंबरसारखाच चालू महिन्यासारखाच उशीर होतो का. पण तुम्ही काय करायचं आहे, तुमची KYC डॉक्युमेंट सगळं ओके करून ठेवा. शासनाकडून पैसे पाठवायला सुरुवात झाली की ते तुम्हाला मिळून जातील. त्यासाठी तुमच्या हातात असलेल्या गोष्टी करून घ्या. शासन निर्णय आल्याच्या नंतर मी कळवणार आहे तुम्हाला, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा.